नमस्कार, मी तन्वी सुनील न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये आपलं स्वागत करते। पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। महात्मा फुले स्मृतिदिनी फुलेवाडा संविधान उद्देशिका वाचन झाला। उपसभापती डॉक्टर नीलिमा गोरे यांनी समानता, लोकशाही मूल्य आणि शाखातीत संविधान मोहिमेवर भर दिला। महिला सुरक्षा, विद्यार्थ्यांच्या गरजा, दलित जमीन आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्याचा संकल्प व्यक्त झाला। भिडेवाडा स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले। कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी मोठी उपस्थिती होती। हिवाळी अधिवेशनाआधी ओबीसी प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी तात्काळ बैठक घेण्याची मागणी लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केली। ओबीसी आरक्षण सामाजिक न्यायावर आधारित असून कोणाच्याही विरोधात नसल्याचे त्यांनी नमूद करत शांतता आणि ऐक्य राखण्याचे आवाहन केले। सरकारने ओबीसींच्या भावना लक्षात घेऊन अधिवेशनाआधी स्पष्ट भूमिका घ्यावी अशी त्यांची मागणी आहे। महायुतीकडून रिपब्लिकन पक्षाला कमी प्रतिनिधित्व मिळत असल्याची नाराजी रामदास आठवले यांनी व्यक्त केली। मुंबईत 17-18 तसेच पुण्यात 20 जागांची मागणी केली। याबाबत ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत। महायुतीत गैरसमज निर्माण होईल अशी वक्तव्ये टाळावीत असे त्यांनी सांगितले। तसेच मोदी सर्वसमावेशक नेतृत्व देत असल्याचे सांगून मुंडवा महार वतन जमीन प्रकरणी चौकशी समितीच्या मागणीसाठी ते मुख्यमंत्रींना पत्र देणार आहेत। नजीकच्या काळात जगभरात साधारण 4.5 कोटी ग्रीन कॉलर नोकिया निर्माण होण्याची शक्यता विविध अभ्यासातून वर्तवण्यात येत आहे। हेच भविष्य आहे, त्या दृष्टीने आपण आपल्या मुलांना आतापासूनच तयार करायला हवे असे मत महाराष्ट्र ज्ञान मंडळाने MKCL मुख्य सल्लागार विवेक सावंत यांनी शनिवारी व्यक्त केले। राज्यात जवळपास 5 वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत। त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या सभा आणि रॅली आयोजित केल्या जात आहेत। या सभा आणि रॅलीच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहे। याच दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले पुणे दौऱ्यावर होते। त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अनेक राजकीय घडामोडींबद्दल भाष्य केलंय। पुणे बाजारात केळींची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने दर घसरले असून शेतकरी अडचणीत आले आहेत। मार्केट यार्डतील कच्च्या केळींना 8 ते 9 रुपये तर तयार केळींना फक्त 11 ते 12 रुपये प्रति किलो दर मिळत आहे। इंदापूर आणि सोलापूर परिसरातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात केळी पुणे मुंबई बाजारात येत असतानाच दिवाळीनंतर मागणीत घट झाल्याने केळींचे दर कोसळले असून उत्पादन व वाहतूक खर्चही निघत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत। पुण्यात नदी महोत्सव 2025 स्वच्छ नदी सुंदर पुणे उपक्रमांतर्गत भिडे पुलापासून म्हात्रे पुलापर्यंत मोठी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। पुणे महानगरपालिका, युवा फॉर ॲक्शन आणि इतर संस्थांच्या सहभागाने झालेल्या या उपक्रमात विद्यार्थी, नागरिक आणि स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला। पथनाट्यांच्या माध्यमातून नदी स्वच्छतेचा प्रभावी संदेश देण्यात आला। हा उपक्रम शहराचा पर्यावरणीय उत्सव ठरलाय। पिंपरी चिंचवड पोलिसांच्या परिमंडळ 1 मधील वाहन चोरी विरोधी विशेष पथकाने वाहन चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे। 15 लाख रुपये किमतीच्या 37 दुचाकी आणि 2 ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्यात। ससाने नगरच्या नव्या कालव्यावरील पुलाचा खांब ढासळून पूल धोकादायक झाला आहे। 3 महिने उलटूनही दुरुस्ती सुरू नसल्याने वाहतूक एकेरी करण्यात आली असून नागरिकांना धोकादायक प्रवास व कोंडीचा सामना करावा लागत आहे। दारू पितो असे आजोबांना सांगितल्याच्या संशयातून लोणी काळभोर येथे एका कंत्राटी वायरमनने त्याच्या नातेवाईकांनी वीट फेकून हल्ला केला। तसेच त्यांच्यासह त्यांच्या आई पत्नीला दमदाटी करून मारहाण केली। रामदास शेलार यांच्या फिर्यादीवरून शंभूराज काळभोर, लक्ष्मण काळभोर आणि नीता काळभोर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा न्यूज अनकट।